नमस्कार. मी सौ माधुरी मगर काकडे. मधुसिंधू काव्यमंचच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त ज्या साहित्यिकांनी मनोगते व्यक्त केली आणि शुभेच्छा संदेश पाठवले त्या सर्व साहित्यिकांना मी मनापासून धन्यवाद देत आहे. हर्षा हिरा पाटील, मीरा कोलणकर, मंगला शेटे बिरादार, अबोल बनसोड, दीप लक्ष्मी वडापूरकर, सुनीता शिंदे, स्मिता कुलकर्णी, रजनी अहेरराव, राजश्री पाटील, साधना कपाळे, प्रतिभा बोबे, सुरेखा बिबवे, सिद्धी नलवडे, केतकी भिडे, माधुरी देवरे, सुहासिनी सुरशेटवार, कल्पना पवार, छाया दीक्षित, प्राजक्ता सरदेसाई, रत्ना भोरे, नीलम आफळे, विजया कडू, रेखा आंग्रे, विद्यादेवी देशिंगे, स्वाती कोरगावकर, प्रकाश पांडे, भारत घेरे, अपर्णा कुलकर्णी, मनीषा पटवर्धन, अनिला मुंगसे, बाळ झोडगे, वत्सला पवार पाटील, कालिंदी वाणी, संजीवनी कुलकर्णी, मनीषा आचार्य, माधवी ढवळे, भैरवी रेडे, सुनीता जोशी, आशा साठे पाटील, कांचन गंगा मोरे, शीतल कुलकर्णी, सुवर्णा पांडे, सुजाता साळवे, अवंतिका महाडिक, ऐश्वर्य लक्ष्मी सातभाई, विद्या मलवडकर, नीता खरे, नीला पाटणकर, शिल्पा गोखले, यमुना मोरे, कीर्ती म्हात्रे, प्रतीक्षा चव्हाण, शारदा पाटील, अनघा कुलकर्णी, रेखा सोनारे, सारिका देशमुख, आशा बर्वे, मंगला परदेशी, सारिका सोनचे, आशा पाटील, अर्चना पंढरीकर, भावना गांधीले, स्वाती टोपले, विजया चिंचोळी, रेखा दहातोंडे, संजय बिडगर, योगेश सातपुते, रंजना विधाते, सुरेखा हरपाळे, प्रीती भिसे, मंदाकिनी क्षीरसागर, वृषाली कुलकर्णी, कविता पिंपळे, सारिका बोबे, सुनीता वैद्य, सुनीता फडणीस, कल्पना नागमोती, वैशाली पाचपुते, रश्मी देवगडे, वीणा विनोद पाटील, वीणा पाटील, मनीषा कुमठेकर, मनीषा बिराडे, सिद्धी रानडे, आशा नष्टे, निलांबरी जाधव, ज्योत्स्ना पाटील, मनीषा पाटील, मंजिरी भातखंडे, शोभा रामदुर्ग, पुष्पांजली कुंभार, स्मिता पेशवे, सीमा भंडारे, ज्योती डोळे, मंजुषा कोरंगळेकर, उषा मुरुमकर, कमल आठवले, अनुराधा उपासे, स्वाती जाधव, सुनीता वडापूरकर, सुनीता अकनुरवार, शशिकला सुराणा, प्रियंका चंदाले, सुवर्णा तावरे, नंदा बिरादार, शोभा जोशी. ज्यांचा चुकून नामोल्लेख राहिला अशा सर्व साहित्यिकांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. नमस्कार. मी सौ साधना कपाळे, दुबई. मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मी आज आपणासमोर उलगडणार आहे सौ स्वाती प्रकाश टोपले, अमरावती यांचे मनोगत. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणतात, आदरणीय माधुरीताई, मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आपणास व संपूर्ण मधुसिंधू काव्यमंच परिवारास मनपूर्वक शुभेच्छा. एखादी गोष्ट पूर्णपणे झोकून देऊन करणं म्हणजे काय ते आपल्याकडे बघून शिकावं. आपण मराठी भाषेला एक नवीन काव्यलेणं बहाल केलं, मधुसिंधू काव्य. हा काव्यप्रकार अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी आपण सतत प्रयत्नरत असता. आपण घेतलेला हा ध्यास खरोखरच स्फुरणीय आहे. आपल्या ओळखीच्याच नव्हे तर अनोळखी लोकांनाही हा नवीन काव्यप्रकार शिकता यावा यासाठी आपण सतत झटत असता. आपल्या या निस्वार्थ कार्याला मानाचा मुजरा. नमस्कार. मी कविता पिंपरे, राहणार हिंगोली. आज मधुसिंधू काव्य वर्धापन दिनानिमित्त आपल्या काही कवयित्री सखींचे मनोगत प्रस्तुत करत आहे. चला तर मग सुरू करूया सौ मनीषा दीपक पाटील, पालकाड, केरळ यांच्या मनोगतापासून. मनीषाताई सांगतात, मधुसिंधू काव्य म्हणजे अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेले एक मनोहरमय सुंदर नवकाव्य. आदरणीय माधुरीताई काकडे निर्मित मधुसिंधू काव्य खरंच रसिक साहित्यकारांना भुरळ पाडते. सुबक मांडणी, उच्च यमक आशयघन विषयांनी मधुसिंधू रचना परिपूर्ण होते. माधुरीताईंची काव्य शिकवण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. इतर व्यापात व्यस्त असूनही अगदी लक्ष देऊन शुद्ध लेखन, व्याकरण, अर्थ, आशय समोरच्याला समजेल अशा भाषेत सांगत असतात, जेणेकरून तो साहित्यिक उत्कृष्ट निर्मिती करू शकतो.
साहित्यिकांच्या मनावर स्वार होत बघता बघता मधुसिंधूने 4 वर्ष पूर्ण केली आहे आणि पुढेही वर्षानुवर्ष मधुसिंधूची जादू कायम राहणार हा विश्वास आहे. मला मनापासून अभिमान वाटतो की मीही मधुसिंधूची एक सहभागी आहे, सभासद आहे. मधुसिंधूच्या निमित्ताने माधुरीताईसारखे प्रसन्न, हुशार व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात आहे. मधुसिंधूच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडून आभाळभर आणि अगणित शुभेच्छा. शिक्षिका, लेखिका, कवयित्री, गायिका असणाऱ्या सखी माधुरीताईंना साहित्यिक विश्वात अशीच गगनभरारी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यानंतरचे मनोगत आहे सौ मंजिरी धनंजय भातंखळे यांचे. मंजिरीताई बोलतात, नमस्कार माधुरीताई. मधुसिंधू काव्य मंचला आज 4 वर्ष पूर्ण झाली. नावाप्रमाणेच माधुरतेचा सिंधू असणारा मंच विविध प्रकारचे विषय थोडक्या शब्दात पण व्यापक प्रमाणात मांडणारा हा काव्यप्रकार. वेळोवेळी तुमचा उत्साह वाढविणाऱ्या प्रतिक्रिया व चूक सुधारण्यासाठी दिलेल्या सूचना यामुळे अत्यल्प कालावधीतच नावारूपाला आला. मराठी साहित्य प्रकारातील हा नवा काव्यप्रकारही काव्यप्रेमींना आवडतो व गेय स्वरूपातील रचना असल्याने मनाला भावतो. माधुरीताई, तुमच्या काव्यपरिवारातील मी एक सदस्य. खूप लिखाण होत नाही, पण वाचन मात्र नक्की असते. तुमच्या कार्याला सलाम व पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा. त्यानंतरचे मनोगत आहे प्राचार्य डॉक्टर सौ पुष्पांजली आप्पाजी कुंभार यांचे, नवी मुंबई येथून. पुष्पांजलीताई बोलतात, मधुसिंधू काव्य मंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा. मधुसिंधू काव्यप्रकार खूप छान आहे. काव्य लिहिताना, यमक जुळवताना अतिशय बुद्धी चातुर्याने जुळवावे लागते. काव्य संकल्पनेत सलगता येण्यासाठी नेटक्या शब्दात मांडताना कवी मनाला चालना मिळते. अशा प्रकारे तीनही कवयित्रींनी खूप छान प्रकारे त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. धन्यवाद. हॅलो, आता आपण बघूया की परवरी गोव्याच्या सुनीताताई फडणीस या काय म्हणतात ते मधुसिंधू काव्यप्रकार पाहता क्षणी मनाला रुळ घालणारा, मन मोहून घेणारा, आव्हानात्मक आणि तेवढाच आनंददायक होता. या काव्याच्या निर्मात्या सौ माधुरीताई काकडे त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या या काव्यात माधुर्य ओतप्रोत भरले आहे. सुरुवातीला एका समूहात ताईंची कविता वाचली आणि त्वरित त्यांना संपर्क करून हा प्रकार जाणून घेतला. त्यांनी सढळ हाताने मदत केली. नंतर त्यांनी समूह सुरू केला आणि अनेक भगिनींना त्या निरंतर शिकवत आहेत. खूप जण आता या काव्य प्रकारात येतात. अनेक ठिकाणचा माझा अनुभव असा आहे की या प्रकारातील कविता टाकली की ती आकर्षणाचा बिंदूच ठरते. सर्वजण याबद्दल विचारणा करतात, जाणून घ्यायची इच्छा प्रकट करतात. असा हा अनोखा काव्यप्रकार मला अतिशय मनापासून आवडला. ताईंच्या प्रयत्नातून प्रातिनिधिक मधुसिंधू काव्यसंग्रह प्रकाशित झाला. माधुरीताईंनी आम्हा सर्वांनाच प्रोत्साहन दिले. ऑनलाईन मधुसिंधू काव्य उपक्रम सुरू झाला. या काव्यप्रकाराने मला अनेक स्पर्धांमध्ये, उपक्रमांमध्ये बक्षीस मिळवलेले आहे. आणि अगदी मानाने म्हणून सांगायचे तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेरला जे संपन्न झाले त्यामध्ये या मधुसिंधू कवितेची निवड झाली होती. कवितेचे शीर्षक होते लाडकी लेक. ही माझ्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी विशेष अभिमानाची गोष्ट होती. आमच्या ताईंनाही या गोष्टीचा फार आनंद झाला. आणि त्यानंतर मला सर्वत फाउंडेशन मुंबईचा पुरस्कार प्राप्त झाला. तो सुद्धा या मधुसिंधू काव्यप्रकारातलाच कवितेला प्राप्त झालेला आहे. माझ्यासाठी विशेष आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हे काव्यवेल अशी बहरत राहो आणि सर्वांना नवनवीन लिहिण्याची प्रेरणा देत राहो. सर्वत्र हा प्रकार अतिशय लोकप्रिय झाला आहे आणि अतिशय प्रगतीपथावर आहे. अशाच प्रगतीपथावर तो आरूढ होत राहो अशाच शुभेच्छा मी व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ शिल्पा गोखले, श्रीमती नीला पाटणकर शिकागो यांची मधुसिंधू कविता मधुसिंधूच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सादर करत आहे. माधुरीताई,
हरहुन्नरी ताई गुणवंत काव्य कलावंत मधुनगरी. धरी आग्रह स्वप्न तिच्या उरी केली इच्छापुरी पक्का निग्रह. ध्येय मनात लक्ष मधुसिंधू वात्सल्याची सिंधू काव्यांगणात. दृष्टी विशाल नित्य कवितेची जपणकुतेची हाती मशाल. काव्य भरारी चिद्द उंचावरी नेई नभांतरी यशो भरारी. शब्द मांडणी कला उपासक रचना मोहक छान धाटणी. यमक सहाय्य घेऊन अचूक कविता भावुक ठरते ग्राह्य. स्वर यमक शब्द निवडक साधक बाधक येई चमक. होई छानच स्वर यमकांची गंमत तयांची वाढे फारच. मृदू मवाळ शब्द वापरून अर्थाला धरून गुंफिते माळ. दिल जमाई सख्यांच्या सोबत वाहते संगत गीत गंगाई. केली निर्मिती शब्दांची निवड उचले कावड पसरे कीर्ती. राही सावध अर्थसमर्पक नसे निरर्थक मधाळ मध. स्तुती सुमन उधळे प्रत्येक चाहते अनेक रसिक जन. शब्दप्रवाही रसाळ वाहक नसतो नाहक अर्थाअभावी. धन्यवाद. नमस्कार, मी अलका धोंडणे साखरे, छत्रपती संभाजीनगर. आदरणीय माधुरीताई काकडे यांचं स्वनिर्मित मधुसिंधू काव्यप्रकार, अतिशय सुंदर असा हा काव्यप्रकार माधुरीताईंनी निर्माण केलेला आहे. गेल्या 4 वर्षापासून उपक्रमाद्वारे विविध विषय देऊन या काव्यप्रकारात कितीतरी कवी कवयित्रींना लिहिते करण्याचं काम माधुरीताईंनी केलेलं आहे आणि एक नाव लौकिक मिळवून देण्याचं खूप छान प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. या काव्यप्रकाराचं हे 4थं वर्धापन दिन आहे. याकरिता मी माधुरीताईंचं खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. गेय स्वरूपात या काव्यप्रकाराला गायलं असता एक सुंदर असं गीत तयार होतं. इतकं सुंदर काव्यप्रकार निर्माण करून आदरणीय माधुरीताई यांनी महाराष्ट्रभरातील कवी कवयित्रींना लेखनाची एक सुंदर पर्वणी दिलेली आहे. या त्यांच्या सुंदर कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रभरातून कवी कवयित्रींनी त्यांच्या मनोगताद्वारे त्यांना प्रेमरूपी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्या शुभेच्छा कोणत्या आहे हे आता आपण जाणूया. नमस्कार, मी सौ सुनेत्रा देशपांडे. मधुसिंधू काव्य मंचाच्या 4th वर्धापना दिनानिमित्त सौ शीतल कुलकर्णी पुणे यांचं मी मनोगत वाचून दाखवत आहे. सर्वप्रथम मधुसिंधू काव्य मंचाच्या 4थ्या वर्धापनादिनिमित्त खूप खूप शुभेच्छा. मधुसिंधू काव्यरचना एक वेगळीच स्वतःची ओळख असणारी अशी काव्यरचना आहे. तुम्ही खूप चिकाटीने प्रयत्न करून आमच्यासारख्या शिष्यांना शिकवले आहे. माझ्या स्वतःच्या कविता संग्रहात मधुसिंधूचा 8 रचना आहेत. असेच अनेक वर्धापन दिन साजरे होत राहो ही सदिच्छा. धन्यवाद. मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मधुसिंधू काव्यमंच व आदरणीय सौ माधुरीताई यांना दिलेल्या शुभेच्छा. शुभेच्छुक सौ स्मिता सुनील कुलकर्णी पुणे. नमस्कार माधुरीताई. सर्वप्रथम मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. खरं तर हा काव्यप्रकार नवीनच शिकायला मिळाला. त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला तसेच इतर सहकारी आणि उत्साहाने न कंटाळता दर आठवड्याला दिलेल्या विषयावर काव्य लिहिणाऱ्या सगळ्यांनाच देते. दिसायला सोपा पण प्रत्यक्षात लिहायला घेतलं की अचूक शब्दांची जुळवाजुळव करून सुयोग्य यमक साधताना पण आपण प्रत्येक रचना वाचून मार्गदर्शन करता, त्यामुळे लिहायला उत्साह येतो. याची प्रचिती जमकर स्पर्धेत येते. अत्यंत कष्ट घेऊन आपण समूह चालवत आहात. आत्तापर्यंत बरेच पुरस्कारही मिळाले आहेत. तसेच अजून भरपूर यश आणि नावलौकिक मिळेल यासाठी माझ्याकडून सदैव शुभेच्छा आहेत. धन्यवाद स्मिताताई. नमस्कार. मधुसिंधू काव्यमंचाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी यमुना पहाडसिंग मोरे अभिवाचन करीत आहे. मनोगत आहे सारिका बोबे यांचे. सारिका बोबे लिहितात,
नमस्कार माधुरीताई. मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्ताने माधुरीताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नावाप्रमाणेच मधुसिंधू काव्यप्रकार हा मधुर आणि गोजीरवाणा तर आहेच, पण अगदी कमी शब्दात खूप मोठा अर्थ सांगणार आहे. सुरुवातीला जरी अवघड वाटलं, पण आता खूप छान रचना करता येतात. माधुरीताईंमुळे मधुसिंधू काव्य प्रकारातील आमच्या रचना काही पुस्तकांमध्ये छापल्या गेल्या आहेत. याची सर्व श्रेय जातं माधुरीताईंना. माधुरीताई छान समजून सांगणे, यमक उत्कृष्ट साधण्यासाठी आग्रह धरणे, तसेच मदतही करणे, लिखाणासाठी प्रोत्साहन देणे हे कार्य खूप छानपणे करतात. भविष्यात नक्कीच हा काव्य प्रकार उत्तुंग अशी भरारी घेईल आणि नावारूपाला येईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो. माधुरीताई, असेच तुमचे सहकार्य मार्गदर्शन आम्हाला मिळावे आणि मधुसिंधू समूहाने उंच झेप घ्यावी अशी आशा व्यक्त करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार रसिक श्रोते हो, मी मंदाकिनी क्षीरसागर. सर्वप्रथम आदराचे आणि मानाचे पाण असणाऱ्या आमच्या मधुसिंधू या लाडक्या काव्य समूहाच्या सर्वेसर्वा माननीय माधुरीताई काकडे आणि समस्त समूहवासियांना दसऱ्याच्या तसेच मधुसिंधू काव्य समूहाच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. मित्रमैत्रिणींनो, माधुरीताई काकडे यांच्याबद्दल आणि त्यांच्या काव्य प्रकाराबद्दल काय आणि किती बोलू असं झाले अगदी. रंग, रूप, कला, तारतम्य भाव, सचोटी, सहनशीलता, संघटन कौशल्य, जिभेवरचा गोडवा आणि डोक्यावर बर्फ असं त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व. मधु म्हणजे मध किंवा मधुर रस आणि सिंधू म्हणजे सागर असा हा मधुसिंधू काव्यप्रकार म्हणजे जणू मधाने भरलेला समुद्रच आहे. काव्यप्रकारातला गोडव्यासोबतच माधुरीताईंचा मिळणारा प्रेमरूपी आशीर्वाद, स्नेह, सहकार्य आणि प्रेरणा या सर्वांमुळेच या काव्यप्रकाराची मला गोडी लागली. कुठल्या तरी व्हॉट्सॲप ग्रुपवर मी छोटीशी कविता सादर केली आणि माधुरीताईंनी मला त्यांच्या या ग्रुपवर ॲड केले आणि माझी आवडती मधुसिंधू काव्यरचना मी आजपर्यंत लिहित आली. दर रविवारी दिला जाणारा उत्साहवर्धक आणि आगळावेगळा विषय आणि त्यासोबतचे सर्व सभासदांच्या अडचणी जाणून घेऊन तसेच व्याकरणशुद्ध आणि अलंकारिक अचूक रचना तयार करण्यास वाव मिळावा म्हणून दिला गेलेला 8 दिवसांचा वेळ हे या काव्यप्रकाराचे आणि काव्यसमूहाचे वैशिष्ट्य आहे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी ऐनवेळी दिल्या जाणाऱ्या विषयावर अवघ्या 1 तासाच्या अवधीमध्ये जो जास्तीत जास्त कडव्यांची अचूक अशी मधुसिंधू रचना रचतो, तयार करतो, त्या सभासदाला आणि भाग घेणाऱ्या सर्व सभासदांना उतरत्या क्रमाने सुंदर, आकर्षक आणि मनमोहक प्रमाणपत्र दिली जातात. खरं तर त्याला स्पर्धा न म्हणता खास उपक्रम असेच म्हणेन मी. त्या स्पर्धेचे जमकर स्पर्धा असे सुंदर नामकरण केलेले आहे, तेही माधुरीताईंनीच. जमकर याचा अर्थ जलद मधुसिंधू काव्य रचना स्पर्धा. अर्थात जमकर स्पर्धा असा एक आगळा वेगळा उत्सुकता शिगेला नेणारा प्रयोग असतो. सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ आणि सहभागी अशा वेगवेगळ्या वर्गवारीमध्ये दिली जाणारी ही प्रमाणपत्र म्हणजे एका प्रकारे एकत्र कुटुंबासारखा असलेला हा काव्यसमूह आपल्याच कुटुंबातील सर्व सदस्यांना अर्थात समूहातील सभासदांना मानपान देतो. त्यांच्या लेखणीचा, कल्पकतेचा, प्रयत्नांचा आणि बुद्धिमत्तेचा गौरव करतो. त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असते. शाळकरी मुलाप्रमाणे कधी एकदा रविवार येतो अशी उत्कंठा प्रत्येकाच्या मनाला लागलेली असते. वेळच्या वेळी व्याकरणाच्या चुकाबाबत आणि स्वरयमकातील तारतम्याबाबत समूहातील अनुभवी ज्येष्ठ व्यक्तींकडून आणि अर्थातच माधुरीताईंकडून सुद्धा वेळोवेळी सूचना दिल्या जातात. त्यात दुरुस्तीही केली जाते किंवा थोडाफार बदल सुचवला जातो. वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे कुठलीच सभासद व्यक्ती या काव्य प्रकारामध्ये मागे राहू शकत नाही. सर्वसमावेशकता हा स्वभावगुण असणाऱ्या माधुरीताईंसोबतच
अशी बरीच ज्येष्ठ मंडळींची नावे आहेत की ज्यांच्या प्रेरणेमुळे मधुसिंधू आणि मधुदीप काव्यरचना करण्यास प्रत्येकजण प्रेरित होतो. दिव्याच्या आकाराचा मधुदीप नावाचा काव्यप्रकार सुद्धा मला फार आवडतो. तो सुद्धा माधुरीताईंनीच साकारलेला आहे. ठराविक अक्षरसंख्या आणि जुळलेले यमक यामुळे हा काव्यप्रकार देखील उठावदार आणि मनमोहक दिसतो. खरोखरच या दोन्ही काव्यप्रकारांमुळे माधुरीताईंनी आमच्या प्रत्येकाच्या बुद्धीला एक प्रकारे चेतना दिलेली आहे, चालना दिलेली आहे. या काव्यप्रकारामुळे करमणूक तर होतेच, पण मराठी भाषेतील अलंकारिकता आणि शब्दसौष्ठव एकासोबत अनेकांना माहीत होते. विविध शब्दांची यमकाची जाण निर्माण होते, ज्ञानात भर पडते आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास वाढतो. इतरांसारखे आपणही काहीतरी लिहू शकतो याचे आत्मभान जागृत होते आणि चेहरा आपोआप खुलू लागतो. दैनंदिन कामकाजासोबतच आपली आपली एक मुख्य जबाबदारी समजून हा काव्यप्रकार प्रत्येकाकडून लिहिला जातो. निदान माझा तरी असा अनुभव आहे की मला वेळोवेळी सुचलेल्या रचनेबाबत माधुरीताईंनी स्वतःचा अमूल्य वेळ खर्च करून वारंवार मार्गदर्शन केलेले आहे. समोरच्या व्यक्तीचे मन ओळखून त्यांच्या अंतरंगात प्रवेश करून त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे यात मात्र माधुरीताईंचा हातखंडा आहे. प्रत्यक्षात कधीही न भेटलेली न पाहिलेली व्यक्ती केवळ व्हॉट्सअप समूहाद्वारे इतक्या सगळ्या माता भगिनींची आणि बंधुवर्गाची लाडकी आवडती माधुरीताई होती. यातच त्यांच्या प्रयत्नांचे आणि कलागुणांचे श्रेय आहे. नोकरी, व्यवसाय किंवा संसार प्रपंच सांभाळून इतर गोष्टींना वेळ देणे म्हणावे इतके सोपे नाही. परंतु हे शिवधनुष्य पेलण्याचे अवघड काम अगदी सहजतेने माधुरीताई मगर अर्थात माधुरीताई काकडे या अहोरात्र करत आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पेरलेले हे शिवधनुष्य उचलून आणि समर्थपणे सांभाळून स्वतःच्या खांद्यावर मधुसिंधू आणि मधुदीप या काव्य प्रकाराची धुरा घेऊन आजच्या दसऱ्याच्या या शुभ दिवशी 4 वर्ष पूर्ण झालीत. त्यामुळे मधुसिंधू काव्य समूहाच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा एकदा नमस्कार मॅडम. मधुसिंधू काव्यसंग्रहाला 4 वर्ष पूर्ण कधी झाली कळलंच नाही. मधु म्हणजे चंद्र, मधु म्हणजे मधुर वाणी, मधु म्हणजे कृष्ण. या नावातच खूप काही दडले आहे आणि त्यातच माधुरी म्हणजे मनापासून अंगी असलेले धैर्य असे अनेक छान उपमा आणि अर्थबोध असे नावाचे काव्य ताईंनी काढले. उपक्रम सुरू करताना छान विषय, शिस्त आणि मधुसिंधूची नियमावली हे लक्षात येते की आपण कुठे चुकतो आणि कुठे बरोबर आहोत हे मनालाच काव्य वाचताना लक्षात येते. जोड अक्षरांची ओळख आणि त्याची फोड अक्षरांची संख्या किती हे या काव्यात जाणवते. या साऱ्या आम्हा कवयित्रींना छान ओढ लागली. काही महिने माझे काव्य लिहिण्यात खंड पडला, पण जेव्हा ग्रुप बंद होतो त्यावेळी सर्वांच्या रचना वाचत असते. वाचनसुद्धा मनाला आनंद वेगळाच जाणवतो असतो. वाचण्यातसुद्धा मनाला आनंद वेगळाच जाणवतो असतो नाही का. गोड स्वभावाच्या समजून घेणाऱ्या हास्यमुख्य व्यक्तिमत्व म्हणजे माधुरीताई होय. माधुरीताईंना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हे मनोगत सारिका सोंजे नाशिक यांचं मनोगत मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे, वाचून दाखवलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी संजीवनी कुलकर्णी, लातूर. आज मधुसिंधू काव्याबाबत अनेक कवयित्रीने केलेले मनोगत आपणासमोर मांडण्याची संधी माधुरीताईंनी दिली, त्याबद्दल धन्यवाद. माधुरीताईंच्या कल्पकतेतून साकार झालेल्या मधुसिंधू काव्यप्रकाराला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली. साहित्यिकांनी त्याचे व्हिडिओ, ऑडिओ, काव्यवाचन आणि अनेक काव्यसंग्रही निर्माण केले.
चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने अनेकांनी आपली मनोगते, काव्यरचना, शुभेच्छा यांचा वर्षाव केला. पुढेही हा काव्यप्रकार असाच भरभराटीस येवो. काही साहित्यिकांची मनोगते या ठिकाणी आलेली आहेत, त्या मनोगताचं अभिवाचन मी करणार आहे. तर सर्वप्रथम स्वाती जाधव यांनी आपल्या मनोगतात असं म्हटलेलं आहे की मधुसिंधू काव्यमंच साहित्य समूहास 4 वर्ष पूर्ण झाली. मधुसिंधू काव्यमंच चतुर्थ वर्धापना दिनानिमित्त माधुरीताई आणि सर्व साहित्यिकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मधुसिंधू काव्यमंचास 4 वर्ष झाली. चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त समूहाला खूप खूप शुभेच्छा. असेच हजारो वर्धापन दिन साजरे हो ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना. माधुरीताई तुम्हालाही शुभेच्छा आणि विजयादशमीच्याही शुभेच्छा. ह्या अनुराधा उपासे, मंगरुळ तालुका तुळजापूर येथून त्यांनी हे आपलं मनोगत दिलेलं आहे. नमस्कार, मी सौ अनिला कैलास मुंगसे, आळंदी देवाची पुणे. मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आदरणीय कवयित्री छाया दीक्षित उदगीर यांच्या शुभेच्छा सादर करत आहे. मधुसिंधू काव्यमंच समूह आज 4 वर्षाचा झाला. हा काव्यप्रकार खूप छान आहे. सोबत मधुदीप हा सुद्धा काव्यप्रकार खूप सुंदर आहे. माधुरीताईंनी दोन्हीही काव्यप्रकार उत्कृष्ट शिकविले आहेत. हसत खेळत समूहात बरेच लेखन करून कवयित्री हा सन्मान मिळाला आहे. खूप सारे दर रविवारी उपक्रम आणि उपक्रमांचे सहभाग प्रमाणपत्र मिळाले. जमकर स्पर्धेमध्ये किती छान पटापट रचना येतात, म्हणजे उपक्रमाबद्दल किती उत्सुकता असते हे मी पाहते. मला लिखाण होत नाही, पण वाचण्याचा आनंद घेते. कधी जमले तेव्हा लिहिते. ताई, ज्यांना नाही लिहायचे ते समूहातून बाहेर गेले तरी चालेल, असा मेसेज जेव्हा टाकतात तेव्हा खरंच बापरे असे होते. मनातून वाचायला आवडते. पण माधुरी महोदया, मी लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. आपल्या या समूहाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.